मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय, उद्धव सेनेची यामुळे काँग्रेसवर जोरदार टीका. मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी सुद्धा. इथे झालेल्या निवडणुका फक्त सीट जिंकण्यापुरती मर्यादित नसतात, तर त्या मराठी अस्मितेच्या लढ्याशी जोडलेल्या असतात. सध्या मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकीची रंगीत जोड तयार होते. यात महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जवळीक वाढत असल्याने काँग्रेसची ही धास्ती आहे का, आणि शिवसेनेने काँग्रेसला नेमकं काय म्हटलं? चला तर मग हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. बीएमसी निवडणुकीत काँग्रेसने अचानक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. हे ठराव शहरातील काँग्रेस नेत्यांनी घेतला असून यामुळे महाविकास आघाडीतील एकजुटीला धक्का बसला आहे. पण उद्धव ठाकरे गटाची शिवसेना मात्र यावर काँग्रेसला शालजोडे मारते. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले, बिहारच्या निकालानंतर काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर काय करणार आता मुंबईत, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने काँग्रेसच्या या निर्णयाला कंगवा लावला आहे. शिवसेनेनुसार बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. तिथेही ते अपयशी ठरले, पण तरीही मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना किंवा राज ठाकरे बिहारमध्ये नव्हते तरी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला. आता मुंबई काँग्रेस नेत्यांना काय सांगाल, असं म्हणत शिवसेनेने काँग्रेसला चिमटा काढला आहे. मित्रांनो, हे सगळं राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीशी उद्धव ठाकरेंची वाढती जवळीकीमुळे घडलंय. काँग्रेसला वाटतंय की मनसेसोबत युती केली तर मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दूर जातील. पण शिवसेना म्हणते काँग्रेसला चिंता करण्याची गरज नाही. मुंबईत मुस्लिम आणि उत्तर भारतीयांना शिवसेनेने कोविडच्या काळात जातीभेद न करता मदत केली. ते मत महाविकास आघाडीलाच मिळेल. मित्रांनो, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील नातं नेहमीच तापलेलं असतं. एकेकाळी शिवसेना ही काँग्रेस विरोधी होती. बाळासाहेब ठाकरेंनी तर काँग्रेसला कुत्ते म्हणून हिणवलं होतं. पण वेळेनुसार राजकारण बदललं. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही एकजूट यशस्वी झाली. भाजपला पराभूत करण्यात महाविकास आघाडीचं योगदान मोठं होतं. पण आता बीएमसी निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना संतापली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेने काँग्रेसला सांगितले, राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय विचारसरणी दिल्लीच्या खेळावर टांगून ठेवा आणि मराठी पक्षांना एकत्र करून महानगरपालिकेत मराठी लोकांचा भव्य झेंडा फडकवायचा विचार करा. हे म्हणजे काँग्रेसला मराठी अस्मितेच्या बाजूने उभं राहण्याचा सल्ला आहे. शिवसेना म्हणतो, काँग्रेसने एकत्र महाराष्ट्र चळवळीच्या काळात जसं जिद्द धरली तशी चूक पुन्हा करू नये. त्या काळात काँग्रेसने मराठी लोकांच्या भावनांना दुर्लक्ष केलं होतं. आजही मुंबईत भाजपची अडाणी संस्कृती चालू आहे. बिल्डर लॉबीला पाठिंबा देऊन मराठी चेहऱ्याला नामोरोहण करतायत. या विरुद्ध मराठी पक्ष एकत्र यायलाच हवेत. पण काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय हा अवर्सवाद आहे, असं शिवसेना म्हणते. मित्रांनो, एकेकाळी शिवसेना काँग्रेसला विरोध करायची, आता मात्र ते म्हणतात काँग्रेसनी मनसेला घाबरू नका. राज ठाकरेंच्या येण्याने मुंबईत मराठी एकजूट मजबूत होईल. हे वळण राजकारणात कशी घडतात नाही का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भाऊगिरी पुन्हा जागी झाली. राज ठाकरे आता निवडणुकीत अनियमिते विरोधातल्या आंदोलनात सक्रिय आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत ते रस्त्यावर उतरले आहेत. हे पाहून काँग्रेसला वाटते की मनसे इंडिया किंवा महाविकास आघाडीचा भाग नाही, त्यामुळे युती केली तर मत फुटतील. पण शिवसेना म्हणते स्थानिक निवडणुका राष्ट्रीय मुद्द्यांवर लढल्या जात नाही. भाजपच्या गुंडेगर्दी, पैशाच्या पावसाची आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाची लढाई आहे ही. राज ठाकरे यांची भूमिका यात महत्वाची आहे. मनसे ही मराठी माणसाची सेना आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक वाढत असल्याने मुंबईत मराठी एकजुटीचं वातावरण आहे. शिवसेनेने म्हटले, धारावीतून हकललेले लोक हिंदी बोलणारे आणि मुस्लिम ते भाजपच्या पालखी वाहतील का? काही हरकत नाही. म्हणजे हे मतदार महाविकास आघाडीला पाठिंबा देतील. काँग्रेसला वाटते की मुस्लिम मतं गेली तर धोका होईल. पण शिवसेना सांगते कोविडच्या काळात उद्धव ठाकरेंनी सर्वांना मदत केली, ती मत शिवसेनेच्या तंबूतच येतील. मित्रांनो, मुंबई ही फक्त इमारतीचं शहर नाही तर मराठी संस्कृतीचं केंद्र आहे. भाजपला हे आवडत नाही, ते बिल्डर्सला पाठिंबा देत आहेत.
जे मराठी चेहऱ्याला कमी करतात याविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येतात. काँग्रेस मात्र राष्ट्रीय पक्ष म्हणून दिल्लीच्या विचारसरणीला प्राधान्य देते. शिवसेनेने काँग्रेसला आवाहन केले, मुंबईत मराठी समाजाला विश्वास द्या, ते तुमच्या सोबत उभे राहतील. भाजपच्या गुंडाराजाखाली हे समाज दाबलं जात आहे. या वादामुळे बीएमसी निवडणुकीचं चित्र आता बऱ्यापैकी गुंतागुंतीचं झालंय. अन्य 27 महानगरपालिकांमध्ये काय होईल हे स्पष्ट नाही. शिवसेना म्हणते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जशी एकजूट झाली तशीच इथे हवी. काँग्रेसने संयम ठेवावा. जर काँग्रेसने स्वबळावर लढली तर भाजपला फायदा होईल. मराठी पक्ष फुटले तर अडाणी राज मजबूत होईल. महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही असं म्हणत शिवसेनेने काँग्रेसला इशारा दिलाय. मित्रांनो, हे सगळं राजकारण आहे, पण त्यात मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मुंबईची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. काँग्रेसने हा निर्णय घेतला तर महाविकास आघाडी कमकुवत होईल का हे पाहायचंय. मित्रांनो, आजच्या ही विशेष बातमीत आपण बीएमसी निवडणुकीतील काँग्रेसच्या निर्णयावर शिवसेनेच्या टीकेचं विश्लेषण केलं. राजकारणात एकजूट आणि फूट यांचा खेळ सतत चालू असतो, पण मराठी माणसाची अस्मिता कधीच हरत नाही. तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जे म्हणणं आहे काँग्रेसला घेऊन, ते बरोबर आहे की चुकीचं? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.